नमस्कार मंडळी. तर मंडळी खूप जण मला विचारत होते की तुझी तब्येत कशी आहे, तुझं हॉस्पिटलचं काय झालं, म्हणजे दवाखान्यामध्ये काय सांगितलं डॉक्टर वगैरे, म्हणून मला कमेंट येत होते. आणि मी गेल्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं पुढचं काय होतं मी सांगत राहील तुम्हाला व्हिडिओमध्ये, म्हणून त्या व्हिडिओमध्ये तसं बोललं. पुढं व्हिडिओज टाकलं नाही कारण मला टाईमच भेटला नाही, टाईम पण भेटला नाही. आणि मला म्हणजे असं खूप थकावटपणा येत होतं, तिकडं इकडं फिरून त्या दवाखान्यामध्ये फिरून जाणं येण्यामध्ये थकावट खूप होत होतं, म्हणून मी व्हिडिओज काढलं नव्हतं. म्हणून आज एक व्हिडिओ करून तुमच्याशी शेअर करावं सगळं म्हणून व्हिडिओ काढत आहे. तर पूर्ण व्हिडिओ वॉच करा. माझं तब्येत ठीक आहे, पण तेवढं पण ठीक नाही, म्हणजे आहे ठीकठाक, तेवढंच तात्पुरता. म्हणजे कसं आहे ना, ते दिसून येण्यासारखं दुखणं नाही माझं, म्हणून सगळ्यांना कसं वाटतंय ना, हिला काय झालंय, ही तर दिसायला चांगलीच दिसते, असं तसं वाटतंय बघितल्यावर. पण काही पर्सनली दुखणं आहे माझं. मी गेल्या व्हिडिओमध्ये पण सांगितलं होतं, टायमिंग आलं तर ते पण मी शेअर करणार आहे, मला काय झालं आहे नेमकं ते पण सांगणार आहे म्हणून. तर ते ह्या व्हिडिओमध्ये पण नाही सांगणार नेमकं काय झालं आहे, तर सांगणार पण ते टाईम आल्यावर सांगणार काय झालं आहे नेमकं. म्हणजे सध्याला तर त्या त्या आजारीचं दुखण्याचं चेकअप चालू आहे. म्हणजे तिथं कसं आहे ना, मुंबईच्या हॉस्पिटलमध्ये म्हणजे बुधवारी आणि शनिवारी OPD असते, त्यामुळं माझं टायमिंग खूप चाललं आहे, खूप म्हणजे खूप टायमिंग वेस्ट जात आहे, त्यामुळं लवकर लवकर माझे चेकअप होईनात. म्हणून कसं यायचं जायचं, मुंबई झालं 1 दिवस 2 दिवस तिथं हॉस्पिटल करायचं, परत रिटर्न सोलापूरला यायचं, परत 2-3 दिवस झालं की परत मुंबईला जायचं, असं चालू आहे बरं का आमचं. जायचं यायचं ह्याच्यामध्ये टायमिंग, आणि तिथं खूप पळापळी करवतात बरं का. ह्या ब्लॉक झालं की त्या ब्लॉकमध्ये जावा, तिथलं झालं की दुसरीकडे जावा, असं लिहून देत आहेत. म्हणजे प्रत्येक डॉक्टरकडं लिहून देत आहेत, कारण त्यांना पण समजेना की नेमकं ते काय, म्हणजे असं काय केलं आहे. म्हणजे तरी पण थोडक्यात तुम्हाला सांगते मग नेमकं काय झालं आहे, माझं काय त्रास आहे, नेमकं कशासाठी मी दवाखाना करत आहे. तर मी तुम्हाला गेले व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की मी ऑपरेशन करून घेत आहे मूलबंदीचं, बाळबंदीचं. ते करत त्याच्यामध्ये थोडं मिस्टेक झालं आहे, त्या मिस्टेक झालं आहे म्हणून थोडंफार म्हणजे खूपच प्रॉब्लेम येत आहेत, खूपच प्रॉब्लेम येत आहे. ते काय नेमकं ऑपरेशनमध्ये काय मिस्टेक केलं आहे त्या डॉक्टरनं, ते ह्या डॉक्टरांना पण समजेना. त्या डॉक्टर मलाच विचारतात, म्हणजे नेमकं काय केलेत, हे कसं काय झालं, आमच्याकडं नाही घडत असं गोष्ट, म्हणून मलाच विचारत आहेत. आणि मी काय सांगू, मला त्याच्यामधले थोडी ना माहिती आहे ऑपरेशनमधलं, म्हणून मी म्हटलं मला नाही माहिती ते काय आहे, केमिकलचं वगैरे काय काय ट्राय केलं त्यांनी, ते कोणतं काय आहे मला नाही माहिती. ते कोणतं काय आहे तुम्ही ते म्हणजे असं म्हणजे सगळ्याकडं चौकशी करून तुम्ही माहिती करून घ्या, आम्हाला पण तेवढं नाही माहिती म्हटलं मी. आणखी माझं नेमकं गोष्ट म्हणजे मी जिथं ऑपरेशन केलं होतं ना, तिथलं मला फाईल भेटलं नाही बरं का. तिथं गेल्यावर मला फाईलचं खूप म्हणजे खूप अडचण येतात. त्यांनी विचारत आहेत तिथलं फाईल, म्हणजे त्यांनी काय काय उपचार केलं त्याचं काय आहे का नाही ते विचारत होते. माझ्याकडे ते दिलंच नाहीत मला इथं, म्हणून खूप अडचण येत आहेत. आणि त्यांना पण समजेना ते नेमकं काय काय यूज केलं, त्यांनी काय काय प्रोसेस केले तर. आणि टायमिंग तर तिथं खूप जात आहे बरं का उपचारासाठी, खूप म्हणजे खूप पळापळी करवते तर. आणि आम्ही इथं सोलापूर आणि ते तिथं मुंबई जाणं येण्यामध्ये पण टाईम खूप चालला आहे. आणि माझं तब्येत म्हणजे थोडं फिरण्यासारखं आहे, पण घरातलं कामं वगैरे नाही होत, म्हणजे बेड रेस्ट तर सांगितलेत मला. ते कामं वगैरे जड वगैरे काही कामं करायचं नाही जडचं, आणि जास्त पळापळी धावपळ करायचं नाही. तेवढं तात्पुरता चालायचं बसायचं
चालतं. आणि ह्याच्यामुळं ना माझा व्हिडिओ पण जास्त येईना, तर लाईव्ह पण मी जास्त येईना. हेच प्रॉब्लेम चालू आहे. तिथलं ट्रीटमेंट घ्यायची आहे आणि तिथलं ट्रीटमेंट घेतलं की तर ते फाईल आणून दाखवायचं. तिथं काय काय त्यांनी उपचार केलेत ना ते आणून इथं मला दाखवायचं. इथं आमच्या सोलापूर डॉक्टरांना त्यांनी दाखवा म्हणले. तर म्हणजे हे डॉक्टर म्हणलेत की मी जे उपचार करते ना त्याच्यापेक्षा भारी करतात का साधं करते ते मग बघायचं म्हण त्यांना. तर काय आम्हाला तर काय कळणार, तिथं जे उपचार होते ह्यांना दाखवायचं, ह्यांनी काय बोलते ते बघायचं आहे आम्हाला. पण लिहून दिलेत ह्यांनीच तिकडे. पण म्हणजे कसं बोललेत ना त्यांनी, त्यांच्याशी चुकी झाल्या म्हटल्यावर माझ्याशी पण चुकी होणार. तर तिथं डॉक्टर सगळीकडचे डॉक्टर येणार, तिथं सगळेजण चेकअप करणार, एकमेक त्यांनी चर्चा करणार. तुम्हाला सांगन तिकडं जावा, माझ्या हातून पण चुकी होऊ शकते, म्हणजे सिरियस आहे काही गोष्टी ह्याच्यामध्ये, म्हणून मला तिकडे लिहून दिलेत. म्हणून तिकडं मुंबईचं अजून माझं हॉस्पिटल चालू आहे बरं का, चालू आहे, दवाखान्यात चालू आहे, गोळ्या चालू आहे, औषध चालू आहे, खूप काही म्हणजे जाण्या येण्यामध्ये खूप म्हणजे खूप हैराण होत आहे मला. पण तिथं थांबावं म्हटलं तर आमचे नातेवाईक कोणी नाही तिथं, पण थांबलं तरी पण तिथं कसं आहे ना भाडं वगैरे खूप आहे, खूप म्हणजे खूप आहे भाडा. दवाखान्याचं तेवढा फी नाही, पण थांबायला खायचं वगैरे खूप म्हणजे खूप खर्च होतं आणि भाडं म्हणजे 5-6-7 हजार आहे. पण आपल्याला काही जमणार नाही. दिवसभर दवाखाना करायचं आणि रिटर्न सोलापूरला यायचं. 2-3 दिवस त्यांनी गॅप सांगतात, तर परत दवाखान्याला यायला सांगते. तर 2-3 दिवस तिथं पैसे वेस्ट घालण्यापेक्षा रिटर्न इथं घरी येऊन रिटर्न परत जायचं ते परवडेल आपल्याला. म्हणून आम्ही येणं जाण्यामध्ये लागलं आहे बरं का. आणि नेमकं त्यांनी काय केले, तर कोणतं दुखणं केलं आहे ते पण सांगते, पण टाईम आल्यावर सांगणार बरं का. हे आमचं चालू आहे म्हणजे आहे तात्पुरता ठीक. मी म्हणजे कसं आहे ना, थोडक्यात सांगते तुम्हाला. आपलं कोणतंही झाड समजा, आंब्याचं झाड समजा किंवा कोणतंही झाड समजा, त्या झाडाला आतमध्ये कसं किडा लागतं आहे, तर वरती बघितलं की हे झाडाला काय झालं आहे, कुठं काय किडा लागलं आहे, हे झाड तर हराभरा हिरवागार आहे, छान आहे, ह्या झाडाला काय झालं आहे असं वाटतंय ना आपल्याला. डोळ्याला बघितलं की त्या झाडाला तर आतमध्ये किडा लागलेला असतंय, पण आपल्या डोळ्याला वरती दिसून येत नाही, हिरवागार दिसतंय ते झाड. तसंच माझं आहे, समजून घ्या तुम्ही. तर मी सांगेन पुढं काय सांगते. तर अजून मला सांगितले तर मला रविवारी जायचं, रविवारी संध्याकाळी मी इथं बसणार रेल्वेला. तर सोमवारी पूर्ण दिवस माझं हॉस्पिटलला जातं आहे. दुर्मिणीचं वगैरे काय काय दुर्मिणीनं चेक करू ते असं सांगितलेत मला. दुर्मिणीनं चेक करून पुढचं काय नियोजन करायचं ते सांगणार आहेत सोमवारी. म्हणजे कसं आहे ना, दुर्मिणी सोडून आता चेकअप करणार, नंतरच त्यांनी चर्चा करून आम्हाला सांगणार म्हणजे पुढचं कसं आहे, गोळ्या औषधवर कमी होत आहे का, परत काही दुसरं उपचार करायचं ते सोमवारी सांगणार आहेत बरं का. आता पुढच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला नक्कीच सांगणार मी त्याने काय सांगितलं. तर व्हिडिओ इथंच संपवते. चला बाय.